स्वागत आहे। सुशिक्षित बेरोजगारांसाठी आपल्या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये कोणकोणत्या योजना आहेत? या बाबतीत बघायला गेलं तर आता यापूर्वी उद्योजक होणं थोडंसं हे होतं, कारण भांडवलाच्या दृष्टिकोनातून त्या जो काही उद्योजक आहे तर त्याला अडचणी यायच्या, पण आता तसं राहिलेलं नाही. आता शासनानं उद्योजकांसाठी इतक्या वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत की कुठल्याही उद्योजकाला कुठलाही व्यवसाय करायला खूप सोपं असं हँडहोल्डिंग दिलेलं आहे शासनानं. आणि ह्या शासनाच्या खूप साऱ्या योजनांपैकी एक आत्ता खूप प्रसिद्ध अशी योजना आहे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, ज्याला आपण CMEGP म्हणतो. तर ही राज्य सरकारची योजना आहे. तर याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला 2 गोष्टींसाठी कर्ज दिलं जातं. एक असेल ते म्हणजे उत्पादन व्यवसायासाठी दिलं जातं, ते 50 लाखाच्या प्रकल्प मर्यादेपर्यंत, किमतीच्या मर्यादेपर्यंत आहे. आणि दुसरं म्हणजे सर्व्हिस ॲक्टिव्हिटी, म्हणजे तुम्हाला काही सेवा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत 10 लाखापर्यंतचं कर्ज मिळतं. तर थोडक्यात CMEGP आहे ही योजना. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची PMEGP आहे, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन, मुख्यमंत्री जसं आहे तसं पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, ही आपली खूप जुनी योजना आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर म्हणजे आपली DPDC आहे, जे जिल्हा नियोजन आहे, तर त्याच्या लेवलवर आणि समाज कल्याणकडून विशेष प्रवर्गासाठी आपल्याला विशेष बीज भांडवल योजना आहे, सुधारित बीज भांडवल योजना आम्ही ज्याला म्हणतो, SMS म्हणतो, सीड मनी कॅपिटल स्कीम. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला 25 लाखापर्यंतचं कर्ज मिळू शकतं. आणि याच्यामध्ये आपण तुम्हाला सॉफ्ट लोन देतो, साधारणतः 15 ते 20% एवढं सॉफ्ट लोन तुम्हाला देतो. तर तो पण एक खूप मोठा हँडहोल्डिंग आहे. शासनाच्या उद्योजकता वाढीसाठी आणि कर्जाच्या खूप साऱ्या योजना आहेत. तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही भरपूर टार्गेट असणारी, आणखीन आत्ता खूप चटकन प्रोसेस होणारी अशी महत्त्वाची योजना आहे. तर मॅम, तुम्ही सांगितलं की CMEGP खूप चांगल्या पद्धतीची योजना आहे. तर नेमकी CMEGP काय आहे आणि त्यातून नेमकं किती कर्ज मिळू शकतं? आता ही योजना आहे, ही मी सांगितलं की राज्य सरकारची योजना आहे. आणि याच्यामध्ये मॅक्झिमम तुमची प्रकल्प जी मर्यादा आहे ही 50 लाख आहे. आणि 50 लाख ही आहे, हे उत्पादन क्षेत्रासाठी आहे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर करत असाल, एखादं उत्पादन करत असाल तयार, म्हणजे तुमचं गार्मेंट असेल किंवा फ्रूट प्रोसेसिंग असेल, आपल्या इकडं मँगो पल्प असं जसं काही कोकणात असतील, किंवा जे काही मॅन्युफॅक्चरिंगचे उद्योग घटक आहेत, मग तुमचे केमिकल असेल किंवा आणखीन बाकी कुठल्या क्षेत्रातील असतील, तुम्ही एखादा वस्तू, एखादा पदार्थ तयार करत असाल तर त्याला आपण उत्पादन क्षेत्रातले उद्योग असं म्हणतो. मग ते ॲग्रो प्रोसेसिंग असेल, अन्न प्रक्रियावर तुम्ही प्रोसेस करत असाल. आणखी त्याच्या अगेन्स्ट सेवा उद्योग आहेत. सेवा उद्योग म्हणजे काय की तुम्ही साधारणतः तिथं लोकांना सेवा पुरवता. म्हणजे तुमचं 2 व्हीलर 4 व्हीलर गॅरेज असेल, किंवा तुमचं नेट कॅफे असेल, तुमचं झेरॉक्स सेंटर असेल, किंवा अगदी ग्रामीण भागात बघितलं तर तुम्ही चटणी डंक मशीप किंवा गिरणी जी म्हणतो ती असेल, पार्लर असेल महिलांसाठी. तर हे सगळे सेवा व्यवसायात मोडतात. तर याच्यामध्ये शासनाकडून आपल्याला 10% 10 लाखाची आपल्याला कर्जाची मदत होऊ शकते. आणि याच्यामध्ये हे नुसतं कर्जच नाही आहे, तर याच्यावर म्हणजे भरघोस असं अनुदान पण शासनानं दिलेलं आहे. म्हणजे साधारणतः हे जे काही आपल्याला हे दिलेले आहेत, म्हणजे अनुदान दिलेलं आहे, तर हे कसं आहे, तर ह्या सबसिडी हे शहरी भाग असेल आणि तिथले जर म्हणजे पुरुष प्रवर्ग असेल तर यासाठी 15% आहे. शहरी भागातील महिलांच्यासाठी 25% एवढं अनुदान आहे. ग्रामीण भागातील महिला असतील किंवा विशेष प्रवर्गातील SC ST कॅन्डिडेट असेल, किंवा माजी सैनिक असेल, अपंग असेल, तर या सर्वांच्यासाठी 35% इतकी भरघोस सबसिडी मिळते. म्हणजे तुम्ही अगदी 10 लाखाचं जरी प्रोजेक्ट तुमचा असेल तरीसुद्धा त्यातलं 35% म्हणजे 3.5 लाख रुपये एवढी आमची स्वतःची शासनाची सबसिडी असते. शिवाय तुमची स्वगुंतवणूक असते 5 ते 10%, म्हणजे 50,000 ते 1 लाखपर्यंत तुमची स्वगुंतवणूक असते. आणि मग उर्वरित जे बँक कर्ज असतं ते बँकेचा जो काही व्याजदर असेल त्या बँकेच्या व्याजदराप्रमाणे तुम्हाला कर्ज दिलं जातं. तर खूप मोठी सबसिडी किंवा खूप मोठं अनुदान असणारी ही शासनाची खूप चांगली योजना आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना. तर मॅडमने आपल्याला किती कर्ज मिळू शकतं आणि कोणकोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळू शकतं त्याची आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. आणि मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता व निकष काय आहेत? आता या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकाला आता हे माहिती नसतं, तर याच्यासाठी आपली वेबसाईट आहे.
म्हणजे cmegp.mh.gov.in नावाची एक वेबसाईट आहे. तर ह्या वेबसाईटवर जाऊन आपण हे सगळे पात्रता निकष आपण बघू शकतो. साधारणतः ज्या शासनाच्या कर्जाच्या योजना आहेत, मग CMGP असो, PMGP असो किंवा आपल्या सीड मनी कॅपिटलच्या स्कीम असो, तर यामध्ये खूप शासनानं फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत, की तुम्ही ग्रॅज्युएट असला पाहिजे किंवा 10वी 12वी पास असला पाहिजे असं काही नाही आहे. अगदी म्हणजे तुमचं जे काही तुम्ही ॲक्टिव्हिटी कराल तर या सर्वांमध्ये आमची सर्वसाधारण शैक्षणिक पात्रता 8वी पास अशी आहे आणि साधारणतः त्याची 18 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे. तो म्हणजे साक्षर थोडक्यात तो हे झालेला असला पाहिजे, 18 वर्षाचा असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर 50 वर्षापर्यंतची वयोमर्यादेतला कुठलाही कॅन्डिडेट म्हणजे स्त्री पुरुष अपंग असेल किंवा कुठल्याही प्रवर्गातला जो काही उमेदवार आहे तर तो याच्यासाठी अर्ज करू शकतो. आता याच्यामध्ये अट अशी आहे की ही CMGP म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे, स्टेटची आहे, राज्याची आहे. तर यामध्ये ऑब्व्हियसली असं आहे की तो डोमिसाइल्ड इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा तो रहिवासी असावा. आणखीन मग त्याच्यानंतर मग ते तुमचं आधार कार्ड असेल, त्यानंतर तुमचं एक सेल्फ सर्टिफिकेशन आहे, इथं डिक्लेरेशन आहे. तर अशा प्रकारची म्हणजे खूप सारी कागदपत्रं हवी आहेत असं पण काही नाही आहे. शैक्षणिक अर्हता असेल, तुम्ही जर कास्टमधून किंवा विशेष प्रवर्गातून अनुदान क्लेम करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला SC/ST प्रवर्गाचं कास्टचं सर्टिफिकेट हे करावं लागेल. तर असे खूप थोड्याशा कागदपत्रात म्हणजे खूप सारा कागदपत्रांचा अवडंबर न माजवता फक्त तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट एक महत्त्वाची जी कागदपत्र आहे, तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन असेल, तुम्ही ऑनलाईन भरलेला अर्ज असेल, त्यानंतर तुम्ही शाळा सोडलेला दाखला किंवा वयाचं प्रूफ असेल आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशनचं प्रूफ असेल आणि डोमेसाइल्ड असेल. आधार कार्ड तर हल्ली सगळ्यांच्याकडेच असतं. तर असे खूप सुटसुटीत कागदपत्र आणि खूप म्हणजे मिनिमम अर्थ आहे याच्यामध्ये की कुणीही इच्छुक म्हणजे कर्जासाठी इच्छुक असणारा उमेदवार, ज्याला उद्योग सुरू करायचा आहे असा कोणीही उमेदवार या योजनेमध्ये अगदी सहजरित्या आणि अगदी साधेपणाने सहभागी होऊ शकतो. तर मॅडमने आपल्याला सांगितलं की योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कशी पात्रता आहे आणि त्याचे निकष काय आहेत. तर आमचा सगळ्यात पुढचा प्रश्न आहे मॅडम की CMGPमध्ये अर्ज करण्यासाठी नेमकी प्रक्रिया कशी आहे आणि आमच्या जर युवकांना आणि महिलांना जर याचा फायदा घेण्यासाठी कोणत्या प्रकारची प्रक्रिया करावी लागेल तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. आता सर्वसाधारणपणे पूर्वी असं असायचं की तुम्ही फाईल घेऊन DICत यायला लागायचं, त्यानंतर मग आम्ही कागदपत्रांची छाननी करायचो आणि मग ती कागदपत्रांची फाईल मग आम्ही बाय पोस्ट बँकेला पाठवायचो. तर असं आता राहिलेलं नाही आहे. डिजिटल इंडिया याच्या अंतर्गत आपली सारी प्रोसेस खूप सारी डिजिटल झालेली आहे आणि आपली वेबसाईट आहे आणि CMGPचं आपलं पोर्टल आहे. तर या पोर्टलवर तुम्ही cmgp.maharashtra.gov.in ही जी आपली वेबसाईट आहे, ह्या CMGPच्या वेबसाईटवर आपण ॲप्लिकेशन करायचं आहे. आता अगदीच तुमच्या लक्षात जरी पोर्टल हे राहिलं नाही किंवा ही वेबसाईट राहिली नाही cmgp.maharashtra तर तुम्ही नुसतं गुगलवर CMGP जरी टाकलं तरी तुम्हाला ती वेबसाईट येऊन जाईल. .gov.in एक्सटेन्शन असणारी ही वेबसाईट तुम्ही ओपन करून त्यामध्ये ॲप्लिकेशन भरायचं आहे. आता हे ॲप्लिकेशन भरत असताना सुरुवातीला एकदा अर्ज वाचून घ्यावा पूर्ण आणि मग भरायला सुरुवात करावी. कारण हा अर्ज भरत असताना याच्यामध्ये मी जे मगाशी सांगितले ते सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात, अटॅच करायचे असतात आणि ते स्कॅन करून आधी घ्यावे लागतात. मग जसं काही तुमचं आधार कार्ड असेल किंवा शाळा सोडल्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर बेटर वे ही सगळ्यात पूर्वी आधी हे सगळा अर्ज वाचून घ्यावा. आणि हा अर्ज भरत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्यामध्ये फायनान्शियल एजन्सीचं नाव टाकायचं असतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेणार आहात त्या बँकेचं नाव टाकायचं असतं. तर ही सगळी प्रोसिजर करायच्या आधी तुम्हाला ज्या बँकेत कर्ज प्रकरण करायचं आहे तर त्या बँकेत जाऊन आधी तुम्ही मॅनेजरला भेटा, त्या शाखा प्रमुखाला भेटून तुमचं काही म्हणजे काही प्रोजेक्ट असेल तर ते त्याला समजावून सांगितलं पाहिजे की जेणेकरून त्या बँकेतल्या अधिकाऱ्याला तुमचं जे काही कर्जाचा हप्ता आहे तो तुम्ही योग्यरित्या यशस्वीपणे परत देऊ शकाल. म्हणजे तुम्ही कर्ज तुमचं हप्ते जे आहेत ते व्यवस्थित देऊ शकाल हे त्याला पण तुम्ही पटवून देऊ शकलं पाहिजे. तुमचं प्रोजेक्ट किती व्हायबल आहे किंवा किती चांगल्या रीतीनं तुम्हाला त्यातला अनुभव आहे आणि तुम्ही चांगल्या रीतीनं ते करू शकता हे तुम्ही जोपर्यंत बँक मॅनेजरला पटवून देत नाही तोपर्यंत बँक मॅनेजर कुठलाही तुमचं कर्ज प्रकरण करायला तयार होणार नाही. तर बँकेचा रोल हा या कर्जच्या स्कीममध्ये खूप मोठा असल्यामुळं यू गो टू द बँक, तुम्ही आधी बँकेमध्ये जावा. तुमचं जिथं अकाउंट असेल किंवा तुमची नॉर्मल ट्रान्झॅक्शन्स असतील जिथे की जी बँक किंवा ज्या बँकेतले ट्रान्झॅक्शन्स त्या मॅनेजरला किंवा तुम्हाला पण बँकेला पण तुम्ही कॅन्डिडेट ॲज अ ओळखीचे असाल तर अशा नॅशनलाइज बँकेत असेल, प्रायव्हेट बँक पण आहेत आपल्या ICICI आहे, HDFC आहे
त्यानंतर अशा बऱ्याच साऱ्या बँक आहेत की त्यातून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. पण जी तुमच्या सर्व्हिस एरियामध्ये येईल आणि जिथं तुमचं अकाउंट असेल तर बेटर वे त्या बँकेला आधी अप्रोच व्हा. आपल्याला अर्जामध्ये 2 बँकांची नावं टाकायची असतात. एक बँकेचं नाव टाकलं, समजा ते नाही सक्सेस झालं किंवा तुमचं काही टेक्निकल अडचण आली तर अशावेळी आपण दुसऱ्या पण बँकेचं नाव त्यामध्ये द्यायचं असतं अर्ज भरताना. तर अशावेळी अर्ज पहिल्यांदा प्रथम वाचून घ्यावा सगळा. त्यानंतर जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ते स्कॅन करून त्याची PDF तयार ठेवावी. कुठल्या बँकेचं नाव टाकायचं आहे त्या बँकेला आधी भेटून त्याशी सविस्तर चर्चा करून पॉझिटिव्हली बँक किती कर्ज द्यायला तयार आहे हे सगळं आपल्याकडे तयार करून घ्यावं आणि मग आपण अर्ज भरण्यास बसावं. तर अर्ज हा खूप सोपा असतो भरायला. हार्डली एक 15 ते 20 मिनिटामध्ये अर्ज हा भरून होतो. हा अर्ज भरून झाल्यानंतर तुमच्याकडे 2 एजन्सीज असतात तिथे, DIC आहे आणि KVIB आहे. तर शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांच्यासाठी आपण DICमध्ये अर्ज केला तरी चालेल. ज्या गावची लोकसंख्या 20,000पेक्षा कमी आहे म्हणजे कोर ग्रामीणमध्ये जे खेडी येतात तर त्यांनी खादी विलेज इंडस्ट्रीज बोर्ड जे आहे म्हणजे खादी ग्रामोद्योग मंडळ जे आहे तर त्याकडे अर्ज केला तरीसुद्धा चालतो, म्हणजे त्याकडेच करायचा असतो. तर हा अर्ज तुम्ही केल्यानंतर ॲप्लिकेशन केल्यानंतर हे आमचं जे जिल्ह्याचं पोर्टल आहे ह्या जिल्ह्याच्या पोर्टलला तुमचे ॲप्लिकेशन्स येतात. आपली साधारणतः कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी जे असतात हे या समितीचे अध्यक्ष असतात. आपली जी CMEGPची टास्क फोर्स कमिटी असते तर ह्या TFCचे ते अध्यक्ष असतात. साधारणतः आम्ही प्रत्येक महिन्याला किंवा कन्सिडरेबल अर्ज जर आले तर साधारणतः 1-2 महिन्यातून आम्ही टास्क फोर्स कमिटीची ही मीटिंग घेतो आणि हे सगळे अर्ज छाननी करून घेतो. आधी सुरुवातीला कुणाचं काही आधार कार्ड राहिलं असेल, कुणाचं काही एखादं सर्टिफिकेट जोडायचं असेल तर ते आम्ही अवेअर करून त्याला बोलवून भरून घेतो. तुमच्या लेवलवर पण तुम्ही काय राहिले का तर तुम्ही संपर्क साधला पाहिजे DIC किंवा KVIBला. काय राहिलं असेल तर ते बघून असे पूर्ण छाननी केलेले आणि जे काही आपले थोडक्यात इलिजिबल अर्ज असतात हे आपण त्या बँकेला फॉरवर्ड करतो कलेक्टरांच्या संमतीनं. आता याच्यामध्ये आता कुठले उद्योग आहेत की ज्यात आपण देत नाही, पण ती माहिती पण मी पुढं सांगेन की आपण कुठल्या उद्योगाला नाही देऊ शकत यात, कुठले बँड उद्योग आहेत. तर असा परिपूर्ण अर्ज आम्ही बँकेकडे पाठवतो. साधारणतः बँकेला 45 दिवस दिलेले असतात की त्यामध्ये बँकेने निर्णय घ्यायचा असतो की त्या उमेदवाराला किती कर्ज द्यायचं अथवा तो अर्ज रिजेक्ट करायचा. कारण एखादा प्रोजेक्ट बँकेला जर व्हायबल वाटला नाही तर तो बँक रिजेक्ट करते. तर अशा वेळेस बँकेला आपण हे अर्ज पाठवून देतो. बँकेकडून सँक्शन आल्यानंतर पुढची प्रोसिजर आपण करतो आणि त्या उमेदवाराला साधारणतः आपण ट्रेनिंग देतो. म्हणजे जे काही मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी असेल, उत्पादन व्यवसाय असेल तर त्याला खूप सारं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, थोडेसे व्यक्तिमत्व डेव्हलपमेंटचे त्याच्याकडं गुण असणं येणं आवश्यक आहे. त्यानंतर बँकेचे व्यवहार कसे करायचे, मार्केटिंग कसं करायचं. तर अशा प्रकारचं ट्रेनिंग आपण त्याला 2 आठवडे देतो. आणि सेवा व्यवसायातला जो काही उमेदवार आहे तर त्याला साधारणतः 1 आठवड्याचं आपलं ट्रेनिंग असतं. तर हे ट्रेनिंग घेतल्यानंतर थोडक्यात तुम्ही मैदानात उतरायला सज्ज होता आणि हे ट्रेनिंग दिल्यानंतर बँक तुम्हाला तुमचं लोन डिस्बर्स करते. बँकेनं लोन डिस्बर्स केल्यानंतर ते ऑनलाईन दिसतं, आम्हाला तो रिपोर्ट येतो आणि त्याच्यानंतर मग आमची जी काही सबसिडी असते ही 8 दिवसात जमा होते. आणि ही सबसिडी असते ही तुम्हाला दिली जात नाही, बँकेच्या पार्किंग अकाउंटवर ठेवली जाते. आणि ज्यावेळी तुमचा उद्योग व्यवस्थित सुरू होईल, तो उद्योग 2 ते 3 वर्ष यशस्वीरित्या तुम्ही चालवाल आणि त्याच्यानंतर ती सबसिडी तुम्हाला मिळते. तर ही अशी प्रोसिजर आहे. साधारणतः बँकेकडे तुम्ही जेवढ्या लवकर जाल, जेवढे लवकर बँकेचा किंवा आमच्या पोर्टलवरच्या कागदपत्रांचा कंप्लायन्स कराल तेवढ्या फास्ट, म्हणजे साधारणतः महिन्याभरात सुद्धा हे तुमचं कर्ज प्रकरण मंजूर होऊन तुम्हाला डिस्बर्स होऊ शकतं. तर मॅडमने आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितलं की नेमकी प्रक्रिया कशी असते आणि कशा पद्धतीने CMEGPची प्रक्रिया होते. तर CMEGPची जी लिंक आहे ती आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देऊ. तर मॅडम, माझा सगळ्यात पुढचा प्रश्न असा आहे की CMEGPचं लोन आणि किंवा हा जो अर्ज आहे तो पास होण्यासाठी किती वेळ लागतो, तर याची माहिती आमच्या थोडा युवकांना द्या. आत्ता मी सांगितलं की ही जी प्रक्रिया आहे ही पूर्ण मानवी हस्तक्षेप विरहित आहे. म्हणजे हे ऑनलाईन पोर्टल आहे. तुम्ही जेवढ्या लवकर ऑनलाईन पोर्टलवर अर्ज कराल त्यानंतर त्या पोर्टलवर जे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते स्कॅन करून व्यवस्थितरित्या अपलोड कराल. कारण ते स्कॅन करून अपलोड करत असताना पण त्याला मेमरी कॅपॅसिटीची एक लिमिट आहे. तर तुमचं जर ते अपलोड झालं नाही, म्हणजे 64 KBपेक्षा मेमरी कॅपॅसिटी तुमची एक्सीड झाली, म्हणजे ज्या डॉक्युमेंटची मेमरी कॅपॅसिटी दिलेली आहे तर ते तुमचा अर्ज अंडर प्रोसेस दिसेल किंवा पेंडिंग दिसेल. तर अशा वेळेस तुम्ही त्या एजन्सी म्हणजे KVIB असेल तिथे जाऊन कन्फर्म करणं आवश्यक आहे की बाबा तुमचा अर्ज प्रोसेस झाला का, पुढे गेला का, किंवा काय जरी डॉक्युमेंट एखादे राहिले असतील तर ते डॉक्युमेंट्स तरी कंप्लायन्स जाणं करणं, ते जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तिथं प्रोसेस करत असेल जो अधिकारी त्याला देणं
आणि तुमचं प्रोसेस करून बँकेत गेल्यानंतर बँकेचे काही डॉक्युमेंट्स असतील, आता जे काही मिनिमम डॉक्युमेंट्स असतील तर ते आम्ही मागून घेतो छाननी करता, किंवा तो उमेदवार त्याची अर्हता आहे की नाही हे आम्ही चेक करतो. पण रादर दॅन आमच्यापेक्षा सुद्धा बँक लोन देणार असते, त्यामुळे बँक आणखीन डॉक्युमेंट घेते तुमच्याकडून, जसं काही तुमचं पाठीमागची इन्कम टॅक्स फाईल केले असेल, किंवा आणखीन तुमचा एक्सपिरियन्स बँकेला बघायचं असेल, किंवा तुमच्या काही परचेस ऑर्डर असतील, किंवा आणखीन कुठं तुम्ही काम केलं असेल तुमचं एक्सपिरियन्स, तर ते बँकेला अधिकार आहेत की ते बँक बघू शकतं तुमचं जे काही. आता तुम्ही ज्या उद्योगात ज्या जागेवर व्यवसाय करणार आहात तर ती जागा तुमची आहे की नाही, किंवा तुम्ही ती भाड्यानं घेतली आहे की नाही, त्याचं लीज ॲग्रीमेंट आहे की नाही, तर बँक तुम्हाला एवढं मोठं कर्ज देणार असते, तुम्ही त्या बदल्यात मशिनरी आणणार असता, तर ती मशिनरी ठेवण्यासाठी जागा व्यवस्थित आहे की नाही, शेड आहे की नाही, तर हे सगळं बँक बघत असते. तर तुम्ही जेवढ्या लवकर हा कंप्लायन्स कराल आणि बँकेला जेवढं सहकार्य कराल तेवढ्या लवकर ते बँक कर्ज मंजूर करते. आणि कर्ज मंजूर केल्यानंतर बँकेनं डिस्बर्स करून आमचं ट्रेनिंग करून हे पैसे मिळवणं हे सगळं तुमच्या हातात आहे. म्हणजे साधारणतः अगदी तुम्ही आता जरी ॲप्लिकेशन केलं, म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये जरी ॲप्लिकेशन केलं, तर ही प्रोसेस कंप्लीट होऊन तुम्हाला लोन डिस्बर्स व्हायला साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी जातो. म्हणजे ॲक्च्युली जिल्हा उद्योग केंद्राकडून किंवा गव्हर्नमेंट एजन्सीकडून कुठल्याच प्रकारचा डिले होत नाही. साधारणतः महिनाखेरीस किंवा प्रत्येक 2 महिन्यातून एकदा आमची मीटिंग होत असते आणि यातून तुमचे अर्ज बँकेकडं पाठवले जातात. तर जो काही डॉक्युमेंटरी कंप्लायन्स आहे हा तुम्ही जेवढ्या फास्ट लवकर कराल तेवढ्या फास्टली तुमचं हे प्रपोजल मंजूर होऊन जातं. ॲक्च्युली हे सगळी ऑनलाईन प्रोसेस आहे, तुम्ही त्यामुळं इथे पेंडिंग राहणं किंवा पडून राहणं असं शक्यतो होत नाही. पण बँकर्सच्या लेवलला थोडंसं हा घटक येतो की बँकिंगच्या याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधणं किंवा आपण बँकेशी संपर्क साधणं हे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपलं कर्ज प्रकरण मंजूर होऊन जातं. तर मॅडमने आपल्याला सांगितलं की किती वेळ लागतो, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याने एक गोष्ट सांगितली की तुमची जी फाईल असते ती कॉम्प्रेस होत नाही. 64 KB लिमिट असतं किंवा त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्यापर्यंत लिमिट असतं मॅडम, बरोबर? तर ॲक्च्युली ही फाईल कम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला आम्ही काही वेबसाईटची लिंक देऊ, त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. आपला कोणी युवक किंवा महिला किंवा कोणीही पुरुष असेल तर त्यांना जर प्रशिक्षण नसेल किंवा त्यांना जर माहिती नसेल किंवा नेमका फळ प्रक्रिया उद्योग कशा पद्धतीने करायचा किंवा फळ प्रक्रिया उद्योगाचं त्यांना जर प्रशिक्षण नसेल, महिलांना खास करून प्रशिक्षण नसतं, त्यांच्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं का? आणि त्याच्यासाठी प्रशिक्षणासाठी कोणकोणत्या आपल्याकडे म्हणजे त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये काय काय गोष्टी आहेत आणि कशा कशा पद्धतीचे उपक्रम तुम्ही राबवता? तर प्रशिक्षणाबद्दल तुम्ही काय सांगाल? आता साधारणतः सांगायचं झालं तर हे जे CMEGPमध्ये जे आम्ही ट्रेनिंग देतो किंवा PMEGPचं जे ट्रेनिंग असतं तर ते ॲक्च्युली कॉमन इनपुट्स असतात. म्हणजे तुमचा उद्योग व्यवसाय कुठलाही असो, तुम्हाला बँकिंगचे रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स कसे करायचे किंवा तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा असे जे कॉमन इनपुट्स असतात तर हे दिले जातात. तर या प्रशिक्षणाशिवाय आपण जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योजकता विकास प्रशिक्षण प्रोग्राम जो आहे हे आपला कार्यक्रम एक आहे. तर ही एक स्कीमच आहे आपली आणि याच्यातर्फे आपण विविध क्षेत्रातल्या जे काही ट्रेनिंग्ज असतात किंवा ट्रेड्स असतात, स्ट्रीम्स असतात, तर त्याचं आपण ट्रेनिंग देत असतो. तर ह्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की समजा एखाद्याला परिस्थितीमुळे 10वीतून 12वीतून शिक्षण सोडावं लागलं तर त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक ठोस असं एक प्रशिक्षण देऊन त्याला त्या ट्रेडमध्ये आपण ट्रेन करणं. थोडक्यात आमचे जर आता प्रशिक्षण वर्ग जर बघितले किंवा प्रशिक्षण आमचं जर बघितलं तर हे 2 कॅटेगरीतल्या कॅन्डिडेटना देतो आपण. DPC म्हणजे जिल्हा नियोजन जे आहे तर हे जे फंड्स येतं याच्या मार्फतीनं आणि समाज कल्याण यांच्या मार्फतीनं सर्वसाधारण प्रवर्ग आणि विशेष प्रवर्ग या दोन्हीमधल्या युवक युवतींना आपण हे प्रशिक्षण देतो. साधारणतः हे प्रशिक्षण आपलं 3 आठवडे, 1 महिना, 1.5 महिना असं असतं. तुमचा जो काही ट्रेड असेल त्याचं किती म्हणजे त्यामध्ये ट्रेनिंग अभिप्रेत आहे तुम्हाला की ज्यामध्ये तो कॅन्डिडेट शिकून परफेक्ट होईल, एकदम ट्रेंड होईल, तर अशा प्रकारचा हा कालावधी असतो. आणि या ट्रेनिंगमध्ये विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या कॅन्डिडेटकडून कुठलीही म्हणजे ट्रेनिंग फी घेत नाही, तर उलट आपण त्या कॅन्डिडेटला आपण 1,000 रुपयाचं स्टायपेंड देतो की जेणेकरून त्याला तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिथं आमची बॅच सुरू असेल तर त्याला जायला यायला सोपं पडावं. तर या दृष्टिकोनातून आपण त्या कॅन्डिडेटलाच हे देत असतो, स्टायपेंड देत असतो. आणि आपण त्याला शासकीय ज्या संस्था आहेत आपल्या म्हणजे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र असेल किंवा मिटकॉन असेल तर यांच्यातर्फे आपण प्रशिक्षण देऊन त्यांना सर्टिफिकेट पण देत असतो की जेणेकरून त्याला पुढं भविष्यात म्हणजे नोकरीसाठी किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक सर्टिफिकेट म्हणून एक अर्हता प्रमाणपत्र पण जाईल. आणखीन हे ट्रेंड्स जर आपण बघितले म्हणजे आमचे जर हे स्ट्रीम्स बघितल्या तर ह्या अशा असतात की जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभे राहील.
म्हणजे आता महिलांच्यासाठी बघितलं तर आपलं फॅशन डिझायनिंग आहे किंवा तुमचं टॅली आहे, म्हणजे कॉम्प्युटरशी रिलेटेड भरपूर आपण ट्रेनिंग्स घेतो. त्यानंतर फळ प्रक्रिया उद्योग आहे, मिल्क अँड मिल्क प्रोसेसिंग आहे, त्यानंतर 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक आहे, त्यानंतर मोबाईल दुरुस्ती आहे, त्यानंतर असे खूप सारे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत की ज्या इंडस्ट्रीची डिमांड असते की बाबा टॅलीवाले आम्हाला पाहिजे बॅच, किंवा स्टोअर कीपरची पाहिजे, किंवा प्लंबर नाही आहेत आमच्याकडे, त्यानंतर वेल्डर नाही आहेत. अशा व्हरायटी ऑफ ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण घेत असतो की जेणेकरून आता हल्ली कोविडच्या काळात जर बघितलं तर आपण लॅब टेक्निशियन असेल किंवा हे जे काही आपले हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आहे, नर्सिंगचे छोटे छोटे कोर्सेस आहेत, तर हे अशा प्रकारचे व्हर्सटाईल कोर्सेस आपण ह्या ट्रेनिंग थ्रू घेत असतो. आणि मुलांना आपण काय करतो की ज्यांना परिस्थितीमुळे शिकता आलेलं नाही किंवा त्याच्याकडे ते स्किल आहे पण त्याच्याकडे ते सर्टिफिकेट नाही आहे, तर अशा प्रकारचं आपण त्यांना सर्टिफिकेट देऊन एक प्रकारे सर्टिफाय करत असतो की ही इज इलिजिबल. तर अशा प्रकारचे आपण वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण घेत असतो आणि हे आपले साधारणतः मे जूनमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम सुरू होतात. तर या ट्रेनिंगमध्ये आपण जे लाभ घेऊ शकता आणि ज्याला परिस्थितीमुळे शिकता आलेलं नाही किंवा ज्याला काही ॲडिशनल करायचं आहे तर ते पण आपण करू शकता. तर मॅडमने आपल्याला प्रशिक्षणाबद्दल खूप छान माहिती दिली. तर मी तुम्हाला असं सांगेन की प्रशिक्षण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिथे जिथे प्रशिक्षण असेल तर त्याची माहिती आपण व्हॉट्सअपच्या मदतीने गावागावातली युवकांपर्यंत, युवा मंचाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आपण ती रीच आहे आपली. तर त्यासाठी जर तुम्हाला जर कोणतीही माहिती किंवा जर आमची ही अशा पद्धतीची प्रशिक्षणाची जर माहिती आहे ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करा. तर प्रशिक्षणाबद्दल मॅडमने खूप छान माहिती सांगितली की कोणाकोणाला प्रशिक्षण मिळू शकतं किंवा ज्यांना उद्योग करता आलेले नाही आहेत किंवा ज्यांना उद्योग करण्याची आशा आहे मात्र त्यांच्याकडे शिक्षण नाही आहे किंवा त्यांना कोणत्याही पद्धतीचा प्लॅटफॉर्म आतापर्यंत अवेलेबल झालेला नव्हता, तर आपल्याला जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत हा प्लॅटफॉर्म CMEGPच्या मार्फत हा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिला जातो आहे. तर त्याचा सगळ्यात जास्तीत जास्त सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि सगळ्यात जास्तीत जास्त त्याचा म्हणजे कशा पद्धतीनं तुम्हाला CMEGP मिळेल त्याचा संपूर्ण तुम्ही फायदा करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बँकचं जे लोन आहे ते संपूर्ण आता बँकेवरती मॅडम डिपेंड असतं की बँक तुम्हाला लोन द्यायचं की नाही द्यायचं, मात्र तुम्ही प्रयत्न 100% करा आणि नक्कीच होणार असं मॅडमने तुम्हाला आशा दिली. ॲक्च्युली तुम्हाला तुमचे कागदपत्र किंवा तुमचे शिक्षण पात्रता ही जेवढी तुमची म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही ती कागदपत्र फिल कराल, ज्या पद्धतीने तुम्ही पात्रता शो कराल तेवढ्या म्हणजे तेवढ्या लवकर तुमचं जे लोन आहे ते पास होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात. आणि जर तुम्हाला CMEGPमध्ये जर कोणताही जर तुम्हाला कार्य करताना किंवा फॉर्म भरताना किंवा फॉर्मबद्दल माहिती नसेल आणि जर ते यासाठी जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही रत्नागिरीच्या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये भेट देऊ शकता आणि तिथून तुम्हाला ज्या प्रकारची माहिती पाहिजे त्या पद्धतीची तुम्ही माहिती इथून घेऊ शकता. तर मॅडम तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिलात आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल खरंच मॅम तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.